यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सुमारे 34 मुलींची मानव तस्करी केल्याचा खळबळजनक विषय जो आहे तो पुढे आणलेला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी। या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रफुल्ल चव्हाण आहेत। भाऊ, तुम्ही काल पोलीस अधीक्षकांना भेटले आणि राळेगाव, वणी, मारेगाव या संपूर्ण आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी समाजाच्या 34 मुलींची तस्करी केल्याचं तुम्ही म्हटलं आहे। त्या ठिकाणी एक सिंडिकेट असल्याचं तुम्ही त्या ठिकाणी आरोप केलेला आहे। काय नेमका हा प्रकार आहे आणि कशा पद्धतीनं ही एकंदरीत घटना पुढे आलेली आहे? खरं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या एकूणच समाजकारणाला काळीमा फासणारी घटना आहे। अतिशय छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींचं या बाबतीमध्ये मानव तस्करी करणं, त्यांचं जबरीनं लग्न लावून देणं हे अतिशय गंभीर बाब आहे। या प्रकरणाची आम्हाला मागील 3-4 महिन्यापासून कुणकुण लागत होती, परंतु आमच्याकडे पुरावे नव्हते। योगायोगाने एक 4-5 दिवसाअगोदर आमच्या हाती एक ऑडिओ क्लिप आली। ती ऑडिओ क्लिप म्हणजे एक महिला जी त्या सिंडिकेटचा पार्ट आहे तिची मुलगी आणि तिचा प्रियकर ते बोलतानाची ती ऑडिओ क्लिप आहे। ती ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्यातला संवाद आपलं मन हेलावून टाकणार आहे। त्याच्यातून असं लक्षात येते की या सर्व नराधमांनी अनेक तरुण मुलींचं म्हणा किंवा अल्पवयीन मुलींचं विक्री केली आहे, त्यांचं जबरीने धर्मांतरण केलं आहे, त्यांचे मानव तस्करी झाली आहे। आणि जेव्हा ही ऑडिओ क्लिप आमच्या लक्षात आली तेव्हा धाबं आणलं पोलीस प्रशासनाचं आणि रातोरात आम्ही एका मुलीला याच्यातून वाचविलं, अन्यथा ती मुलगी कदाचित या सर्व याच्यामध्ये गुंताळ्यामध्ये पडून गेली असती। तर हा अतिशय गंभीर विषय आहे। तो ऑडिओ क्लिप आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे। त्याच्यामध्ये लक्षात येतं आहे ती मुलगी अशी म्हणते की याच्यामध्ये पैसा भरपूर मिळतो आहे, परंतु आम्हाला बददुआ पण लागते आहे। याच्यामध्ये खोटे डॉक्युमेंट करावं लागतात, आधार कार्ड खोटे करावं लागतात, मुलींचं ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं, मुलीला या ठिकाणाहून त्या ठिकाणी न्यावं लागतं। तर अशा एकूण त्या ऑडिओ क्लिपचं आहेत। आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे की या ऑडिओ क्लिपची सत्यता, तिचं एकूणच सर्व सायंटिफिक त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणे गरजेचं आहे आणि या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जर गेले तर खूप मोठं रॅकेट आपल्या समोर येईल। एक जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकारात राळेगाव शहरातीलच काही लोक इन्व्हॉल्व असल्याचं पुढे येत आहे। काही नावं पुढे आली आहेत का आणि त्या संदर्भानं काही तुम्ही पोलिसांना सूचना केलेल्या आहेत? याच्यामध्ये ज्या लक्षात आलं आहे की एक मझहर कुरेशी नावाचा एक कुख्यात गुंड राळेगावचा याच्यात समाविष्ट आहे, किंबहुना त्याची पत्नी पण समाविष्ट आहे। त्याच्या पत्नीवर ऑलरेडी जालना येथे सेम प्रकारचा ऑफेन्स रजिस्टर्ड आहेत आणि हे हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत। अनेक मुलींना यांनी यापूर्वी केल्याचं लक्षात येत आहे आणि पोलिसांना आम्ही ते नावं सांगितलेत। पोलिसांनी त्यांना सर्वांना ताब्यात घेतला आहे आणि पोलीस त्यांच्यासोबत इतरही लोकांना ताब्यात घेतला आहे। जी मुलीची ऑडिओ क्लिप आहे त्या मुलीचं आईचं लोकेशन ग्वालियर दाखवत आहे। पोलिसांनी एक चमू तिकडे पण पाठवले आहेत। एक दिग्रसवर जिथे आधार कार्ड खोटे करत होते त्या दिग्रसच्या एका व्यक्तीला पोलिसांनी काल रात्री ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी टीम पाठवली आहेत। पोलीस करत आहेत, परंतु अजूनही गतीने करण्याची गरज आहे आणि डिटेल आणि सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशनची आवश्यकता आहे। यातील जो संशयित मझहर तुम्ही जे नाव सांगितलं त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनमधूनच त्या ठिकाणी पलायन केलं। कुठेतरी पोलीस गंभीरतेने हा प्रकार घेत नाही असं वाटतं? ही खरंच गंभीर बाब आहे। आरोपीला सकाळी 3:45 वाजता ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्याच्याशी संगनमत करून मिलीभगत करून त्याला मोकळं सोडलं, परंतु ही बाब वेळीच आमच्या कार्यकर्त्याच्या लक्षात आली। त्यामुळे तो तेलंगणा येथे पळून जाण्याच्या अगोदर पुन्हा पोलिसांनी त्याला आणलं। तर मला असं वाटतं की हा पोलिसांच्या एकूणच याच्यामधला लूपहोल आहे, ही त्रुटी आहे, ही पोलिसांनी दुरुस्त करावी, अन्यथा या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने आणि न्याय देणारा होऊ शकत नाही। त्यामुळे अशा अधिकाऱ्यावर कारवाई करायची सुद्धा आमची मागणी आहे। एक जर पाहिलं तर या संपूर्ण भागातल्या ज्या मुली आहेत त्या विशेष करून आदिवासी समाजातल्या मुली आहेत, काही अल्पवयीन मुली आहेत। याच मतदारसंघाचे आदिवासी विकास मंत्री आहेत, ते स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत। कुठेतरी पोलीस प्रशासनासह इंटेलिजन्स कमी पडला आहे की या संपूर्ण संदर्भानं दुर्लक्ष लोकप्रतिनिधींचं या संपूर्ण संदर्भात झाले? आदिवासी समाजाच्या मोठ्या संख्येने यामध्ये मुली आहेत, काही दलित समाजाच्या सुद्धा आहेत। आदिवासी समाज हा तसा भोळा बाबडा आहे। अनेकदा त्यांना आमिष दिलं जातं, मोठे मोठे स्वप्न दाखवल्या जातात, तुमच्या मुलीचा विवाह पुण्या मुंबईसारख्या मेट्रो शहरामध्ये करून दिला जाईल असंही सांगितलं जातं आणि अनेकदा त्याच्या कुटुंबाचाही कोणीतरी समाविष्ट राहू शकतो। या कालच्या प्रकरणामध्ये एक पिंपरी दुर्गची जी मुलगी आम्ही सोडविली त्याच्यामध्ये एक सुलतान नावाच्या व्यक्तीने मध्यस्थी करून ते सर्व घडून आणलेलं होतं आणि तिला मुंबईला नोकरी असलेल्या नवऱ्यासोबत लग्न करून देऊ असं सांगितलं। दुर्दैवानं त्या मुलीचं वय केवळ 15.5 वर्ष आहे। ज्याच्याशी लग्न लावून देणार होते त्याचं वय 40 वर्ष आहे। त्याचा मुलगा आणि ही जी मुलगी आहे याच्यामध्ये वर्षभराचाच फरक आहे, मुलगा 9वीत आहे। असं सर्व प्रकरण आहे। त्यामुळे आदिवासी समाजाची दिशाभूल करून आमिष दाखवून त्यांना लुबाडणुकीचे हे धंदे आहेत।
धर्मांतरण किंवा बाकी लव्ह जिहाद आणि ह्या विषयाशी जुळता मिळता हा विषय आहे का, आणि त्या संदर्भानं वरिष्ठ स्तरावर तुम्ही काय मागणी करता? नाही, निश्चितच याच्यामधला जो मझर कुरेशी आहे, जो या सर्व सिंडिकेट चालवतो आहे, याचा पूर्व इतिहास बघता याच्यामध्ये 100% आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये लव्ह जिहादचं आहेत. त्यामुळे आजवर जेवढ्या मुली राळेगाव तालुक्यातून, मतदारसंघातून आणि आजूबाजूच्या यवतमाळ जिल्ह्यातून जेवढ्या गायब झाल्या आहेत त्यांची फेर तपासणी करावी की त्या मुली सेफ आहेत का, त्यांनी किती लोकांनी धर्म बदलला आहे, त्या आज कुठे काय करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या सर्व याचं इन्व्हेस्टिगेशन त्या अँगलने सुद्धा करावं. आणि आम्हाला खात्री आहे की हे केवळ मनी ट्रेलिंग नाही, ह्युमन ट्रॅफिकिंग नाही, त्याच्यामध्ये लव्ह जिहादचा सुद्धा अँगल आहे. काय नेमकी पुढची भूमिका तुमची या संपूर्ण संदर्भात असणार आहे? संपूर्ण प्रकार जो आहे तो तुम्ही या ठिकाणी पुढे आणला, आता पुढचं पाऊल काय असणार आहे? नाही, आम्ही या संबंधात पोलीस प्रशासनाशी सहकार्याच्या भूमिकेत आहोत. आमच्याकडे जेवढी माहिती आहे, आमच्या कार्यकर्त्याजवळ जेवढी माहिती आहे आम्ही त्यांना देतो आहोत. आम्ही गृह खात्याशी, गृह विभागाशी सुद्धा या बाबतीमध्ये कॉन्टॅक्टमध्ये आहोत. ते सुद्धा त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. या प्रकरणाचा शेवटचा छळा लागेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाहीत आणि सर्व सिंडिकेट खोदून काढू, सर्व समाविष्ट आरोपींना न्यायाच्या चौकटीत आणू, एवढी आमची तयारी आहे. निश्चित या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल अशा पद्धतीनं काम जे आहे ते करणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये, या सिंडिकेटमध्ये जे जे मोहरे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी खोदलं जाईल, सांगितलं जाईल, पडताळलं जाईल, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, ATV मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.